ढकलतायत असं देखील आरोप विरोधक करतात. नाही, प्रशासनावरती जबाबदारी म्हणजे प्रशासनाचीच जबाबदारी आहे. या ठिकाणी ही सर्व कामं करण्याची जबाबदारी ही प्रशासनाचीच आहे. आणि मॉन्सून प्रिपेअर्डनेसच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये नालीसफाई असेल, या सगळ्या गोष्टी या झालेल्या आहेत. परंतु काही स्पेसिफिक केसेसमध्ये जर प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाली असेल तर या संदर्भामध्ये सक्त कारवाई त्यांच्यावरती केली जाईल. आणि आपण पाहताय की अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या आधीसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. परंतु यावेळेला 2 दिवसामध्ये 7 महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काही ह्याच्यामध्ये स्पेस कोणाला दिला जाणार नाही, कोणाचाही कव्हरअप होणार नाही. सर्वांनी रेड अलर्टवरती प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांनी राहणं हे अपेक्षित आहे. जमिनीवरती काम करून उतरून काम करणं हे अपेक्षित आहे. विविध प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची कामं ही नेहमीच प्रत्येक अधिकाऱ्यांना येत असतात. परंतु त्यातून सुद्धा त्यांची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती 100% फुलफिल करणं हे प्रशासनाकडून अपेक्षित आहे. तुमच्या विरोधात आज मनसेकडनं ठिकठिकाणी आंदोलनं मुंबईत केली जात आहेत. पायऱ्यांवरती आपल्याला मौत का सौदागर असं विरोधकांनी म्हणत त्या ठिकाणी बॅनर झळकावलेले. या संदर्भामध्ये त्याचं स्पष्टीकरण मी ऑलरेडी दिलेलं आहे की कशा प्रकारे वेगळ्या रेफरन्सचा दुसऱ्या रेफरन्सला ती क्लिप लावून त्या प्रकारे ते दाखवण्यात आलं होतं, मिसकन्स्ट्रू करण्यात आलेलं होतं. आणि या संदर्भामध्ये मी आधीसुद्धा याच्यामध्ये क्लेरिफिकेशन दिलेलं आहे की मी या संदर्भामध्ये ज्या 2 घटना घडल्या त्या 2 घटनांना वाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत मीच फोडली होती. 7 अधिकारी निलंबित हे माझ्याच मागणीवरती त्या संदर्भामध्ये झाले होते. आणि त्यामुळे अशा प्रकारे म्हणजे इनसेन्सिटिव्हिटी मी आपल्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये अशा प्रकारची इनसेन्सिटिव्हिटी मी कधीही दाखवलेली नाही आहे. उलट अशा प्रकारच्या घटना घडल्यावरती त्याच्यावरती त्वरित कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी आजही आणि याच्या आधीही विधानसभेमध्ये काम करत असताना, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या ठिकाणी मी केलेले आहेत. काही लोक याच्यातनं राजकारण विरोधक करू इच्छित आहेत. परंतु जे लोक आपल्या घराच्याच बाहेर कधी पडले नाही, जे घरामध्ये बसून पोस्ट लिहितात आणि स्टेटमेंट करतात आणि या संदर्भामध्ये काय बोलायचं, आम्ही तर ऑन फील्ड आहोत, ऑन ग्राउंड आहोत. आणि जेव्हा विधानसभा चालू असते त्यावेळेला विधानसभेमध्ये आणि विधानसभा चालू नसते तेव्हा रस्त्यावरती आम्ही मुंबईकरांकरता अवेलेबलच आहोत ना. सत्तेतले आपलेच मित्रपक्ष जे आहेत, सत्तेतले आपलेच मित्रपक्ष आहेत शिवसेना, हे एकीकडे आयुक्तांवरती जाम टेक्निकली खापर फोडताना पाहायला मिळत आहे. आयुक्तांकडून सहकार्य राजीनाम्याची मागणी केली जाते. ज्या 2 घटना घडल्या होत्या स्वाभाविकरित्या अशा प्रकारच्या घटना मुंबई शहरामध्ये घडल्यानंतर कुणाचाही राग हा अनावर होतो, कुणाच्याही भावनांचा उद्रेक होतो. आणि या संदर्भामध्ये त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल. परंतु एखाद्या व्यक्तीवरती अशा प्रकारे काही पूर्ण खापर फोडलं जाऊ शकत नाही. विशेषतः जेव्हा ती व्यक्ती त्या ऑफिसमध्ये फक्त गेल्या 3 महिन्यामध्येच या संदर्भामध्ये 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची पोस्टिंग झालेली आहे. आणि त्यामुळे 2-3 महिन्यासाठी जी व्यक्ती एका पर्टिक्युलर ऑफिसमध्ये आहे त्या व्यक्तीवरती अशा प्रकारे खापर फोडलं जाऊ शकत नाही. जबाबदारी ही संपूर्ण प्रशासनाची असते. स्वाभाविकता महानगरपालिकेच्या आयुक्त त्या ठिकाणी प्रशासनाचे लीडर म्हणून, प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी असतेच. परंतु ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असते. आणि त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या वरिष्ठ पातळीवरच्या प्रशासनाकडनं ही अपेक्षा जरूर आहे मुंबईकरांची की त्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर येऊन रस्त्यावरती उतरून या सर्व जी काही परिस्थिती पावसामुळे निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये मुंबईकरांना जास्तीत जास्त दिलासा देण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या रस्त्यावरती उतरून त्यांनी उपाययोजना कराव्या. एक शेवटचा प्रश्न आहे. नाही, एक प्रश्न असा देखील पडतोय की आपण निवडणुका एकत्र लढलेला शिवसेना आणि भाजप, मात्र विसंवाद हा आम्हाला आताही कायम पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा विसंवाद नाही. मग ते पाहणी दौऱ्यात नसेल किंवा आताच्या स्टेटमेंट, कोणत्याही प्रकारचा विसंवाद यामध्ये नाही. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.
आणि आपली मतं प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पक्ष, प्रत्येक लोकप्रतिनिधी मांडू शकतो आणि सर्वच मतं काय एकसारखी सगळ्यांची असली पाहिजेत असं नसतं. आणि त्यामुळे विसंवाद अजिबात नाही. पाहणी दौरेही आम्ही वेगवेगळे मुद्दामून याकरता केले की महापौर वेगळे फिरले, उपमहापौर वेगळे फिरले, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील, प्रत्येकाची वेगवेगळी जर पाहणी दौरा जर लागला तर त्या संदर्भामध्ये प्रशासनावरती अधिक वचक या संदर्भामध्ये होऊ शकतो. विरोधी पक्षनेते हिंदी. किशोरीताई पेडणेकर हिंदी. यांनी रील स्टार म्हणून महापौरांना हिंदी टीका केली. त्यांनी महापौरांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.